एसटीमध्ये 26 क्रमांकाला जी असणारी महाराष्ट्र समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं आणि संपूर्ण मायक्रो एसटी जो आहे मायक्रो एसटी 56 जाती ज्याला मी म्हणतोय त्या सगळ्या माझ्या बरोबर आहेत हे लक्षात ठेवण्यासारखा विषय. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर हा मोर्चा त्याला मात्र हात लावू देणार नाही. जो हात लावेल त्याचा आंबेडकरवादी लोक हात छापल्याशिवाय आणि गप्प बसणार नाही. लक्षात परिवर्तनवादी महापक्षाला विनम्र अभिवादन करून आज या उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट मोर्चासाठी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचा श्वास ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना समता सभागृहात न्याय दिलं त्या घराण्यातील वारसा सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर बाबूरावजी माने राजकुमार गुरुजी या सर्वांना मानाचा सप्रेम क्रांतिकारी चॅम्पियन करून आज खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 2026 ला सुप्रीम कोर्टाने 59 जातीमध्ये गुन्हे गोविंद आणत असलेल्या समूहामध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला आणि त्यातला एक समूह 58 जातीला बाजूला ठेवून हा उपवर्गीकरणासाठी शासनाच्या पाठीशी धावत राहिला. त्या समूहाला मी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्याचे सुद्धा काय बांधव आहेत जे खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी आहेत. तो आंबेडकरवादी आज ह्या स्टेजवरती आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 आपल्याला राज्यघटना या देशाला सुपूर्द केली आणि आज 2026 आहे. इतक्या वर्षात आम्हाला कधीही वाटलं नाही उपवर्गीकरण व्हावं, परंतु आज त्या नालायक सरकारच्या नदीला लागून आपल्यालाच काय बांधव हे आपल्यामध्ये विषमता निर्माण करत आहे. खर तर बोलण्यासारखं खूप आहे, पण हे सरकार कसं आपल्या विषमतामध्ये आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे. हे विषमते आता तरी सोड तुझा धंदा हा लग्न फराचा. हे विषमते आता तरी सोड तुझा धंदा हा लग्न फराचा. तुझी आबरू कुणीही लोटत असताना तुझ्या व्यापीतराची पूर्णा येते. काल आम्ही ना कळते होतो, आज आम्ही कळते झालो. म्हणून तरी थोडस लाज आता, समतेचे वस्त्र अंगावर घाल आता. स्वागत का होईनास तू आमची माय आहेस. मी आंबेडकर साहेबांना एवढंच सांगेन, साहेब उपवर्गीकरणाचा ज्या विषय निघाला हे एकूण 2024 साली सुप्रीम कोर्टाला आदेश दिला, पण डिसेंबर 2024 ला अखिल भारतीय ओला समाज संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मंत्रालयात पहिलं आम्ही विरोधाचं पत्र आम्ही सादर केलं. त्यानंतर साहेब 16 जूनला तुम्ही आपली सर्वजण सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये आपण सर्वजण बैठकीला होतो.
साहेब आजही मला खंत वाटते, त्या होणार समाजाला प्रामुख्याने आम्हाला पाहिजे तसा मान मिळत नाही. तुम्हाला विनंती करतो, ज्या ज्या ठिकाणी मोर्चा असेल त्या त्या ठिकाणी आम्हाला प्रचार करावं. आज आम्हाला कोणताही निरोप नसताना ही आमची अस्मिता आहे, म्हणून ह्यासाठी आम्ही, कारण ज्या आंबेडकर घराण्यानं आम्हाला माणसात आणलं, त्या आंबेडकर घराण्याजवळ येण्यासाठी 1937 पासून 2026 पासून आम्ही तडफडतोय. 1937 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी 15 उमेदवार बाबासाहेबांनी उभा केले, त्यातला 12 उमेदवार हा देवप्पा होलार होता. हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं कुणी न्याय दिला असेल तर फक्त ह्या आंबेडकर घराण्याने दिला. ज्या भूमीत मी भाषण करतोय, ज्या भूमीत मी बोलतोय, हे खऱ्या अर्थानं क्रांतीची भूमी आहे. त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या वेळी ज्यावेळी इथले जीवाप्पा आयदारे उभं राहिले, त्यावेळी बाबासाहेबांची व्यवस्था करण्यासाठी साहेब माझा होणार बांधव इथं प्रामुख्याने होता. जे आपल्या जनता पत्रकामध्ये त्याचं नाव आहे भागड्या परशुराम हेगडे. हा होणार बांधव बाबासाहेबांच्या सेवेसाठी आहे. आणि त्या 1937 पासून आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या जवळ येण्यासाठी आज आम्हाला 2026 लागलं. पण इथून पुढच्या काळात तुम्ही आम्ही होणार समाजाला न्याय देत चला, एवढेच मी आपल्या सगळ्यांकडे अपेक्षा करतो. आणि हा वर्गीकरण होत असताना आज एवढी भारी वाटलं ना की माझ्या समाजातले बंधूंनी येऊन इथं पुढाकार दाखवलाय. मी नेहमी सांगायले माझ्या बांधवांना, माझं भाषण समजत आहे का? मी नेहमी सांगते माझ्या बंधूंना की लोकशाही अण्णाभाऊ साठेंना आपल्याला बाबासाहेब दिलाय, घ्या, जतन करा आणि तसाच पुढे घेऊन चला. याच्यासाठी माझी थोडीशी प्रयत्न होते. पण माझ्या समाजाला ही गोष्ट कळणं झाली. काय झालंय माहिती का? चार्जिंग वरची भावली असते बघा, तिला चार्ज केलं की तेवढ्या मारते. तसं माझ्या समाजातील 2-4 नेत्यांनी चालू केलं. चार्जिंग दिली की टोन, चार्जिंग दिली की टोन, पण त्याच्या लक्षात येत नाही की लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी काय सांगितलं. माझ्या समाजाला एका 2 वेळी त्यांनी मार्ग दाखवून दिला की अरे जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या याची कलाटा ऋतूला बसला कायरावत. अंग झाडून निघ बाहेर, घे बिनवरती धाव. सांगून गेले मला भीमराव. टाळ्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंसाठी एकदा टाळ्या. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात ज्यांच्या लक्षात राहणार नाही लोकशाही अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा तेव्हा माझ्यासाठी एक गृहिणी चुलीपासून उठून तुम्हाला परत एकदा सांगायला धाडस करीन. आणि मला महिलांना खास सांगायचंय, मला माझ्या माता समाजातल्या, माझ्या मागोड्यातल्या बाया म्हणतात की छाती फुगवून जय भीम बोलायली. मला